पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये यात्रा कमिटीच्या विशेष सभेमध्ये जोरदार राडा झालाय। ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त सभा बोलवण्यात आली होती। ग्रामस्थ विषय मांडत असताना तहसीलदार सभेतून उठून दुसऱ्या दालनात गेले। त्यानंतर ग्रामस्थांनी राडा केला। गावात तणाव निर्माण झालाय। तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी सरकारकडे 5 मागण्या केल्या आहेत। आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेतच आहोत असं कुटुंबियांचं म्हणणं आहे। तनिषा भिसेंचा मृत्यू केवळ वैद्यकीय हलगर्जीपणाचा परिणाम नव्हता तर व्यवस्थेतील दोष असंवेदनशीलता असल्याचंही कुटुंबियांनी म्हटलंय। स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणातील 26 वर्षीय पीडित तरुणीला राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे। ही रक्कम लवकरच पीडित तरुणीला प्रदान केली जाणार असल्याची माहिती समोर येते। मावळच्या चावसर ग्रामपंचायतीमध्ये पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार उघडकीस आलाय। 4-4 दिवस नागरिकांना पाणीच सोडलं जात नसल्यानं नागरिकांनी पंचायत कार्यालयावर मोर्चा काढत बीडीओला घेराव घातलाय। यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांवरती एफआयआर दाखल करण्याची सूचना दिली आणि 2 दिवसात पाण्याचा प्रश्न सुटेल असं आश्वासन बीडीओनं दिलंय। आंबेगाव तालुक्यातील मनसर येथील परिसरात शेतात दिवसाढवळ्या बिबट मादीच्या वावरानं खळबळ माजली आहे। या बिबट मादीनं नुकतंच बछड्यांना जन्म दिला असून भुकलेल्या अवस्थेत ती शिकारीच्या शोधात शेतांमध्ये मुक्तपणे संचार करते। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीती आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आज नव्या फुटलेल्या चैत्र पालवीची त्याचबरोबर फळं आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त दरवर्षी ही आरास मंदिरामध्ये केली जाते। चैत्र महिन्यांमध्ये झाडांना नवी पालवी फुटते म्हणून अशी आरास करण्याची प्रथा आहे।